सीताफळ लागवड ही जून महिन्यात केली जाते, परंतु ह्या सीताफळाची कटिंग जी आहे 3 वर्षानंतर अशा प्रकारे कट करायला पाहिजे. आणि हे कट करण्याचा कालावधी आहे मार्च एप्रिल या महिन्यामध्ये ह्या सीताफळाची कटिंग करावी लागते. अशी कटिंग केल्याच्या नंतर जे पील फुटतात आणि हे पील फुटलेले जून महिन्यामध्ये जो पाऊस पडतो निसर्गाचा, त्या निसर्गाच्या पावसामुळे, कडू पाण्यामुळे हे पील जोमाने वाढतात आणि ते वाढत असताना त्यासोबतच कळ्या घेऊन वाढत असतात. त्यामुळे कळीच्या आधारावर हे सीताफळ खूप प्रमाणात आपल्याला लागलेले दिसतात किंवा मोठे झालेले दिसतात. याच्यामुळे आपल्याला उत्पादनात वाढ झालेली दिसेल व तसेच याचा जो सीताफळीचा जो आकार आहे तो कट केल्यामुळे गोलाही आकारात दिसेल. अशा प्रकारचे छान प्रकारे आपल्याला सीताफळीची कटिंग कशी करायची किंवा याची लागवड कशी करायची किंवा कोणत्या महिन्यामध्ये याची देखरेख करायची आणि यांना कोणतं खत वापरायचं, हे सगळी डिटेल आपल्याला मी या माहितीच्या आधारे सांगू शकतो. आता ही जी सीताफळ आहे, ही सीताफळ हिला 10 वर्षे झालेली आहे, परंतु ह्या सीताफळीचा रिझल्ट असा आहे, हे झाड आपण कट केलेले नाहीत आणि या झाडाचं कट न करल्यामुळे हे अतिशय उंच वाढलेले आहे. याला पण सीताफळ लागत नाही असं नाही, परंतु फळ जे लागलेले आहे ते खूप कमी आणि लहान आकाराचे दिसतात. कारण जास्त यांचं जे क्षेत्र आहे खूप जवळ झालेलं आहे आणि एकमेकाच्या याच्यामध्ये ते फांटे मिसळलेले आहेत. त्याच्यामुळे हे जे सीताफळ आहे ते बघा, या ठिकाणी तुम्हाला सीताफळ कशा प्रकारचे वाळलेले आहेत ते दिसून येतील. हे सीताफळ जास्त लागल्यामुळे काय होतं की सीताफळाचं प्रमाण या ठिकाणी तसेच वाळून जातात किंवा लहान होतात. याच्यामुळे सीताफळाच्या बाबतीमध्ये थोडीशी मोकळी हवा किंवा थोडं अंतर जास्त ठेवून जर लावलं तर योग्य असेल. धन्यवाद.